नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपला बकासूर उद्या ओवले बिंजोड मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे। पण मित्रांनो, बकासूर उद्या आपल्याला ओवले बिंजोड मैदानात पळताना नाही दिसणार, कारण मित्रांनो घोडचा छोटा सर्जा मित्रांनो अजून 8 दिवस आरामावर असणार आहे। आणि मित्रांनो, आपल्या दशम हिंदकेसरी बकासूरची ओवले बिंजोड मैदानावर मोठी शर्यत जमली होती, ती म्हणजे मित्रांनो बकासूर विरुद्ध भुंगा। पण मित्रांनो, दोन्ही मालकांचे एकमत झाल्याने ही शर्यत कॅन्सल झाली। तर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूर हा उद्या नक्की कोणत्या मैदानात पळणार आहे आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा उद्या पायरा कोणत्या नंदीबरोबर असू शकतो त्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे। तर मित्रांनो, त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर मित्रांनो, उद्या म्हणजे 11 एप्रिल 2025ला भव्य दिव्य असं रोकडेश्वर केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे। आणि मित्रांनो, या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पळताना दिसले। तर मित्रांनो, या मैदानात प्रथम क्रमांकाला 1,50,000, द्वितीय क्रमांकाला 99,999 रुपये, तृतीय क्रमांकाला 88,888 रुपये आणि मित्रांनो पुढील बक्षिसे आपण स्क्रीनवर पाहू शकता। तर मित्रांनो, या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो 100% पळताना दिसणार आहे, कारण मित्रांनो हे मैदान आपल्या बकासूरचं होम ग्राउंड असल्यामुळे आपल्याला बकासूर या मैदानात पळताना दिसणार आहे। आणि मित्रांनो, माझ्या माहितीनुसार बकासूरचा पायरा उद्या टॉपचा असणार आहे, तो म्हणजे मित्रांनो कारुंडे एक्सप्रेसची क्या। नाहीतर मित्रांनो आपला बकासूर आणि साम्राज्य ही घरची गाडी देखील मित्रांनो उद्या आपल्याला पळताना दिसेल। तर मित्रांनो, उद्याच्या मैदानासाठी आपण आपल्या दशम हिंदकेसरी बकासूरला शुभेच्छा देऊया। नक्कीच मित्रांनो, आपला बकासूर उद्या गुलालात राहील हीच आपण सेवागिरी महाराजांच्या प्रार्थना करूया।